बरं, आजच्या या नव्या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. कधी असा विचार केलाय का की जेव्हा आपला हात एखाद्या गरम वस्तूला लागतो, तेव्हा आपण विचार करण्याच्या आतच तो हात मागे कसा काय खेचतो? हो, म्हणजे हे इतक्या वेगाने होतं की आपल्याला काही समजायच्या आतच आपण कृती केलेली असते. अगदी तेच. किंवा एखाद्या जुन्या मित्राला वर्षानुवर्षे न पाहताही अचानक त्याचा आवाज ऐकल्यावर आपल्या मनात आनंदाची लाट कशी उसळते. हे सगळं आपण स्वतः ठरवून करत असतो की आपल्या शरीराच्या आत एक अत्यंत गुंतागुंतीची आणि म्हणजे स्वयंचलित अशी कंट्रोल रूम आहे, जी हे सगळं नियंत्रित करते. आणि हीच कंट्रोल रूम समजून घेणं हे आजचं आपलं मिशन आहे. बरोबर. कारण आजच्या या सखोल चर्चेत आपण मानवी शरीरातील अत्यंत गूढ, किचकट पण तरीही थक्क करणाऱ्या यंत्रणेचा वेध घेणार आहोत. आपण थेट आपल्या चेतासंस्थेत म्हणजेच नर्वस सिस्टममध्ये डोकावणार आहोत. हो, आणि हा प्रवास खरोखरच अत्यंत कुतूहलवर्धक असणार आहे, कारण आजवर आपण मेंदू आणि शरीर यांच्यातील संबंधांबद्दल खूप काही ऐकलं असेल, पण यामागील मूळ विज्ञान नक्की काय आहे, हे आज आपण उलगडणार आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपले विचार, भावना किंवा नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता कशी काम करते हे आपण पाहणार आहोत. होय ना? अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य. या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणाऱ्या अब्जावधी सूक्ष्म चेतापेशी, ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो, त्या नेमक्या कशा काम करतात हे आपण समजून घेणार आहोत. म्हणजे हा फक्त जीवशास्त्राचा विषय नाहीये. अजिबात नाही. आपण माणूस म्हणून कसे घडतो याचा हा एक रंजक शोध आहे. खरं आहे तुमचं. कारण अनेकदा आपण मानसिक स्वास्थ्य किंवा आपल्या भावनांबद्दल बोलताना त्या फक्त मनाच्या अवस्था आहेत असं गृहीत धरतो. हो, समाजात तसा खूप मोठा गैरसमज आहे. पण या सगळ्यामागे एक भक्कम भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया असते. आणि याची सुरुवात होते ती एका अत्यंत सूक्ष्म घटकापासून, ज्याला चेतापेशी म्हणतात. हो ना? माझा असा समज होता की या पेशींची संख्या काही लाखांत असेल, पण माझ्या वाचनात आलं की मानवी चेतासंस्था ही अब्जावधी चेतापेशींच्या महाजालातून तयार झालेली असते. अब्जावधी. हो ना, हा आकडा ऐकायला सोपा वाटतो, पण याची कल्पना करणं खरंच कठीण आहे. मी सांगते, जर आपण फक्त आपल्या मेंदूचा विचार केला, तर त्यात सुमारे 86 अब्ज न्यूरॉन्स असतात. अरे बापरे, 86 अब्ज एका मेंदूत. हो, आणि ह्या पेशीज म्हणजेच संपूर्ण चेतासंस्थेचा पाया आहेत. आपण त्यांना फंक्शनल युनिट म्हणू शकतो. यांच्याशिवाय शरीर आणि मेंदू यांच्यात कोणताही संवाद होऊच शकत नाही. पण मग या पेशी आपल्या शरीरातल्या इतर सामान्य पेशींसारख्याच असतात का? नाही. हे बघा, त्यांचं काम माहितीचं वहन करणे हे असते. आणि त्यासाठी त्यांची रचना अतिशय विशिष्ट आणि अचूक असते. त्या इतर पेशींपेक्षा खूप वेगळ्या दिसतात. ह्याच रचनेबद्दल मला थोडं अधिक जाणून घ्यायचंय. कारण जेव्हा मी याची माहिती पाहत होतो, तेव्हा मला ती रचना थोडीशी अनोळखी वाटली. जर आपण मायक्रोस्कोपमधून पाहिलं, तर ही पेशी नेमकी दिसते कशी? बरं, जर आपण एका न्यूरॉनचं चित्र डोळ्यांसमोर उभं केलं, तर त्याचे प्रामुख्याने 3 ते 4 मुख्य भाग पडतात. मी एक एक करून सांगते. हो, नक्की? सर्वात पहिला भाग असतो डेंड्राइट्स. हे डेंड्राइट्स म्हणजे पेशीच्या मुख्य शरीराच्या बाहेर आलेले छोटे छोटे तंतू असतात. अच्छा, म्हणजे केसांसारखे किंवा धाग्यांसारखे? अगदी तसंच. त्यांचं मुख्य काम हे आजूबाजूच्या न्यूरॉन्सकडून किंवा आपल्या संवेदनांगांकडून येणारी माहिती आणि संदेश ग्रहण करणं हे असतं. म्हणजे ते एक प्रकारचे अँटेना आहेत तर. हो, उत्तम उपमा आहे ही. त्यानंतर येतो तो मध्यवर्ती भाग, ज्याला कोशिका देह किंवा सायटॉन म्हणतात. ओके, तिथे काय होतं? या भागात पेशीचं केंद्रक असतं. डेंड्राइट्सने गोळा केलेली सगळी माहिती इथे येते, तिचं प्राथमिक विश्लेषण होतं. आणि पेशीला जिवंत राहण्यासाठी जी ऊर्जा लागते ना, तीही याच भागात तयार होते. थांबा, जर मी हे बरोबर समजून घेत असेन, तर ही संपूर्ण रचना एखाद्या झाडासारखी वाटत नाहीये का? कसं काय? म्हणजे डेंड्राइट्स या झाडाच्या फांद्या आहेत, ज्या आजूबाजूच्या वातावरणातून माहिती गोळा करत आहेत. आणि तो कोशिका देह म्हणजे त्या झाडाचं खोड आहे, जिथे ती सर्व माहिती जमा होतीये. क्या बात आहे. हे झाडाचं उदाहरण अगदी चपखल आहे. आणि याच उदाहरणाला पुढे न्यायचं झालं, तर या झाडाला एक अत्यंत लांब आणि जाड असं मूळ असतं. अच्छा, जे खोडापासून सुरू होऊन खूप दूरपर्यंत जातं. हो, अगदी बरोबर. या लांब तंतूसारख्या भागाला आपण ॲक्सॉन म्हणतो. कोशिका देहामध्ये जी माहिती तयार होते ती विद्युत संकेतांच्या स्वरूपात या ॲक्सॉनमधून अत्यंत वेगाने पुढे पाठवली जाते. विद्युत संकेत म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल्स. हो, अगदी विजेसारखेच. पण इथे मला एक शंका येते.
जर हा ॲक्सॉन म्हणजे एखादी वायर असेल आणि त्यातून विजेसारखे संकेत वाहत असतील, तर ती ऊर्जा आजूबाजूला लीक का होत नाही? म्हणजे आपल्या घरातील वायर्सवर जसं प्लास्टिकचं कव्हर असतं, तसं काही यावर असतं का? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. निसर्गाने याचीही सोय करून ठेवली आहे बघा. ॲक्सॉनच्या वर एक विशेष प्रकारचं चरबीयुक्त आवरण असतं. त्याला काय म्हणतात? त्याला मायलिन आवरण असं म्हणतात. हे अगदी त्या प्लास्टिकच्या इन्स्युलेशनसारखंच काम करतं. यामुळे विद्युत संकेत कुठेही विखुरले जात नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांची गती टिकून राहते. हो, उलट ते अत्यंत वेगाने आणि अचूकपणे ॲक्सॉनच्या टोकापर्यंत पोहोचतात. तुम्हाला माहितीये, जर हे मायलिन आवरण खराब झालं तर संदेशवहनाची गती मंदावते आणि अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. अरे बापरे! म्हणजे हे अब्जावधी सूक्ष्म वृक्ष आपल्या शरीरात एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांच्यातून अखंडपणे विजेचे संकेत वाहत आहेत. हे खरंच आश्चर्यवंत करणारं आहे. हो ना, निसर्गाची करामतच आहे ही. पण मग हे सर्व न्यूरॉन्स एकाच प्रकारचं काम करतात का? की यांच्यातही काही कामाची वाटणी झालेली असते? नाही, सगळ्यांचं काम सारखं नसतं. त्यांच्या कार्यानुसार चेतापेशींचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. बरं. समजा आपण सुरुवातीला जे उदाहरण घेतलं होतं की गरम वस्तूला हात लागल्यावर आपण तो चटकन मागे घेतो. या संपूर्ण प्रक्रियेत हे न्यूरॉन्स कसे काम करतात? हे समजून घेण्यासाठी तुमचं हे गरम वस्तूचं उदाहरण सर्वोत्तम आहे. पहिला प्रकार म्हणजे संवेदन चेतापेशी किंवा सेन्सरी न्यूरॉन्स. ओके. यांचं काम संवेदना घेण्याचं असणार. अगदी बरोबर. जेव्हा तुमचा हात गरम वस्तूला लागतो तेव्हा त्वचेतील संवेदन पेशी ही माहिती ग्रहण करतात आणि अतिशय वेगाने ती माहिती मेंदू किंवा पाठीच्या कण्याकडे पाठवतात. म्हणजे हे एक प्रकारे शरीराचे फायर अलार्म्स आहेत जे धोक्याची सूचना देत आहेत. हो, बरोबर. मग तिथे दुसरा प्रकार येतो ज्यांना आपण गती चेतापेशी किंवा मोटर न्यूरॉन्स म्हणतो. संवेदन पेशींनी अलार्म वाजवला आणि माहिती कंट्रोल रूममध्ये पाठवली. मग हे मोटर न्यूरॉन्स काय करतात? हे न्यूरॉन्स अगदी विरुद्ध दिशेने प्रवास करतात. ते मेंदू किंवा पाठीच्या कण्याकडून आलेला आदेश परत शरीराच्या इतर भागांना आणून देतात. म्हणजे आपल्या हाताच्या स्नायूंना सांगतात की त्वरित तिथून हात बाजूला काढ. अगदी तेच. पण या दोन्हीच्या मध्ये एक अत्यंत महत्वाचा दुवा असतो, ज्याला आपण मध्यचेतापेशी किंवा इंटरन्यूरॉन्स म्हणतो. अच्छा, म्हणजे संवेदन आणि गती या 2 भिन्न क्रियांमध्ये समन्वय साधणारे न्यूरॉन्स. हो, मध्यचेतापेशी या मुख्यत्वे मेंदू आणि पाठीच्या कण्यात असतात. त्या फक्त संदेश इकडून तिकडे करत नाहीत, तर त्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवतात. म्हणजे निर्णय घेण्याचं काम त्यांचं असतं. हो, अत्यंत तातडीच्या वेळी जसे की चटका बसल्यावर हा निर्णय मेंदूपर्यंत न जाता पाठीच्या कण्यातूनच घेतला जातो. याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो. अच्छा, म्हणजे मेंदूपर्यंत माहिती जाण्याची वाटही बघितली जात नाही. नाही, कारण तसं केलं तर वेळ जाईल आणि हात भाजू शकेल. ही गती इतकी अफाट असते की तुम्हाला वेदना जाणवण्याच्याही आधी तुमचा हात तिथून बाजूला झालेला असतो. ही तर एखाद्या अतिजलद रिले रेस सारखीच प्रक्रिया आहे. म्हणजे पहिल्या धावपटूने दुसऱ्याकडे बॅटन दिलं आणि त्यांनी तिसऱ्याकडे. हो, अगदी रिले रेस सारखंच. पण इथेच मी वाचलेल्या एका माहितीने मला पूर्णपणे चक्रावून टाकलं. मी वाचत होतो की ही संपूर्ण रिले रेस चालू असते, पण हे धावपटू कधीच एकमेकांच्या हातात थेट बॅटन देत नाहीत. हो, हे ऐकायला विचित्र वाटतं ना? खूपच. मला नेहमी वाटायचं की हे अब्जावधी न्यूरॉन्स एकमेकांना जोडून एका सलग वायरसारखे असतात. पण तसं नसतं म्हणे. 2 न्यूरॉन्स एकमेकांना कधीच थेट स्पर्श करत नाहीत. त्यांच्यामध्ये एक अतिशय सूक्ष्म अंतर असतं, बरोबर? अगदी बरोबर. आणि या सूक्ष्म अंतराला आपण सायनॅप्स म्हणतो. 2 पेशी भौतिकदृष्ट्या एकमेकांना कधीच चिकटलेल्या नसतात. सायनॅप्स हे मानवी शरीरातील एक सर्वात अद्भुत आश्चर्य आहे असं मला वाटतं. आश्चर्य का? कारण विचार करा, एका पेशीतून अत्यंत वेगाने आलेला विद्युत संकेत ॲक्झॉनच्या टोकापर्यंत पोहोचतो आणि अचानक तिथे रस्ता संपतो. अरे बापरे. हो, पुढे फक्त एक पोकळी असते आणि पलीकडे दुसऱ्या पेशीचा डेंड्राइट असतो. मग प्रश्न पडतो की हा संकेत ती पोकळी ओलांडणार कसा? हे तर एखाद्या नदीसारखं झालं. विजेचा प्रवाह नदीच्या एका किनाऱ्यावर पोहोचला आहे, पण तो पाण्यातून पोहून तर पलीकडे जाऊ शकत नाही. मग तो पलीकडे निरोप कसा पाठवतो? तो काय एखादी पत्राची होडी तयार करून पाण्यात सोडतो? हसू नका, पण हे पत्राच्या खोडीचं उदाहरण केवळ काल्पनिक नाहीये. प्रत्यक्षात आज अगदी असंच घडतं. खरंच? कसं काय? जेव्हा विद्युत संकेत ॲक्सॉनच्या टोकापाशी येतो तेव्हा तिथे सायनॅप्टिक वेसिकल्स नावाच्या छोट्या पिशव्या किंवा फुगे असतात.
विद्युत संकेत तिथे आदळल्यावर हे फुगे फुटतात. आणि त्यातून काय बाहेर पडतं? त्यातून काही विशिष्ट रसायने त्या सायनॅप्सच्या मोकळ्या जागेत सोडली जातात. या रसायनांनाच आपण चेतापारेषक किंवा न्यूरोट्रान्समिटर्स म्हणतो. म्हणजे विद्युत संकेताचं रूपांतर आता रासायनिक संदेशात झालं आहे. हो, हीच ती रसायनांची होडी जी नदी ओलांडत आहे. अगदी बरोबर ओळखलात. आणि ही रसायने त्या सूक्ष्म पोकळीतून प्रवास करून पलीकडच्या म्हणजेच दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रॉइटवर पोहोचतात. तिथे काय होतं मग? तिथे विशिष्ट प्रकारचे रिसेप्टर्स असतात, जे अगदी कुलूपणी किल्लीसारखे काम करतात. अच्छा, लॉक अँड की. हो, योग्य रसायन योग्य रिसेप्टरला जोडले गेले की त्या दुसऱ्या पेशीमध्ये पुन्हा नव्याने विजेचा संकेत निर्माण होतो आणि पुढचा प्रवास सुरू राहतो. हे खरोखरच अवाक करणारं आहे. म्हणजे सुरुवातीला इलेक्ट्रिकल सिग्नल असतो, त्या पोकळीत त्याचं रूपांतर केमिकल मेसेजमध्ये होतं आणि पलीकडे पोहोचल्यावर त्याचं पुन्हा इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर होतं. हो, हीच ती जादू आहे. पण या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपला संपूर्ण संवाद, आपलं पूर्ण अस्तित्व या छोट्याशा पोकळीत आणि त्यातून वाहणाऱ्या रसायनांवर अवलंबून आहे. अगदी 100%. जर ती पत्राची होडी पलीकडे पोचलीच नाही किंवा चुकीची होडी पोचली तर सगळंच बिघडेल ना? मानसिक आरोग्याचा सर्वात नाजूक टप्पा आहे. असं का? कारण ही जी रसायने म्हणजेच न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, ती फक्त संदेश वाहून नेत नाहीत, तर ते संदेश कसे असावेत हेही तीच ठरवतात. या रसायनांचे अनेक प्रकार आहेत आणि ते आपल्या वागणुकीला, मूडला आणि विचारांना सतत आकार देत असतात. तर मग आपण याच रसायनांवर थोडं लक्ष केंद्रित करूया. हे रसायने नेमकी काय काम करतात? आपण अनेकदा डोपामिन, सेरोटोनिन अशी नावं ऐकतो, पण या सगळ्यांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला या न्यूरोट्रान्समिटर्सचे 2 मुख्य गट करावे लागतील. हो मी पहिल्या गटाबद्दल सांगते. हो, सांगा ना. पहिला गट आहे उत्तेजक पारेषक किंवा एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समिटर्स. यांचं मुख्य काम असतं पुढील पेशीला सक्रिय करणं, तिला कृती करण्यास प्रवृत्त करणं. अच्छा, यात कोणती रसायनं येतात? यामध्ये ग्लुटामेट नावाचं अत्यंत महत्त्वाचं रसायन असतं, जे आपल्या मेंदूत सर्वात जास्त प्रमाणात आढळतं. याचं काम काय असतं? जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो, समजा सायकल चालवायला शिकतो किंवा एखादी गोष्ट लक्षात ठेवतो, तेव्हा 2 न्यूरॉन्समधील सायनॅप्स अधिक मजबूत करण्याचं काम ग्लुटामेट करतं. आणि आपण जो आनंद किंवा प्रेरणेबद्दल नेहमी बोलतो त्यासाठी डोपामिन कारणीभूत असतं, बरोबर? हां, डोपामिन हे अत्यंत रंजक रसायन आहे. बऱ्याचदा लोकांना वाटतं की डोपामिन म्हणजे फक्त आनंद, पण तसं नाहीये. मग डोपामिन हे प्रामुख्याने प्रेरणा आणि अपेक्षा यासाठी काम करतं. जेव्हा तुम्हाला एखादं काम केल्यावर बक्षीस मिळणार असतं ना, तेव्हा ते काम करण्याची जी इच्छा निर्माण होते ना, ती डोपामिनमुळे असते. अच्छा, म्हणजे आपण जेव्हा आपला फोन वारंवार चेक करतो की कोणाचा मेसेज आलाय का, तेव्हा ती उत्सुकता डोपामिनच निर्माण करत असतं. तर अगदी बरोबर. तसंच नॉरॲड्रेनालिन नावाचं रसायन ताणतणावाच्या वेळी शरीराला सतर्क आणि उत्तेजित ठेवण्याचं काम करतं. म्हणजे हा पहिला गट एका गाडीच्या ॲक्सेलरेटर सारखं काम करतोय. ते आपल्याला सतत कृती करायला, पुढे जायला भाग पाडतायत. हो, ॲक्सेलरेटरची उपमा एकदम योग्य आहे. पण जर गाडीला फक्त ॲक्सेलरेटर असेल तर ती नक्कीच कुठेतरी धडकेल. शरीराला शांत ठेवणारी यंत्रणाही असावीच लागेल. आणि तिथेच आपला दुसरा गट येतो, दमनकारी पारेषक किंवा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समिटर्स. हे गाडीच्या ब्रेकसारखं काम करतात. ओके, म्हणजे ते पुढील पेशीला शांत करतात. हो, यात सर्वात प्रमुख नाव आहे गाबा, गॅमा अमिनो ब्युटेरिक ॲसिड. जेव्हा ॲक्सिलरेटर खूप जास्त दाबला जातो, तेव्हा मेंदूला अतिउत्तेजित होण्यापासून वाचवण्याचं आणि चिंता किंवा भीती कमी करण्याचं काम हे गाबा करतं. आणि आपली झोप किंवा आपला जो मूड असतो त्यासाठी कोणतं रसायन असतं? त्यासाठी सेरोटोनिन असतं. हे रसायन आपला मूड स्थिर ठेवतं, झोप आणि भूक यांचं संतुलन राखतं. याशिवाय एंडोर्फिन्स नावाची रसायने नैसर्गिक पेन किलर म्हणून काम करतात. नैसर्गिक पेनकिलर. हो, वेदना कमी करून शरीरात समाधानाची भावना निर्माण करणं हे त्यांचं काम असतं. म्हणजे आपल्या शरीरात एक्सेलरेटर आणि ब्रेक दोन्ही आहेत. उत्तेजक पारेषक आपल्याला कार्यरत ठेवतात, तर दमनकारी पारेषक आपल्याला शांत करतात. हा समतोलच आपलं जीवन चालवतो. हो, अगदी बरोबर. पण जेव्हा हा समतोल बिघडतो तेव्हा काय होतं? कारण आजच्या काळात मानसिक ताणतणाव, नैराश्य या गोष्टी खूप वाढल्या आहेत. याचा या रसायनांशी थेट संबंध आहे का? हा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथूनच आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडे वळतो. अनेकदा समाजात असा गैरसमज असतो की नैराश्य किंवा चिंता हे मनाचे खेळ आहेत. हो, लोक म्हणतात की ती व्यक्ती मनाने दुर्बळ आहे म्हणून असं होतं. पण विज्ञान सांगतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे.
जेव्हा आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या सायनॅप्समधील रसायनांबद्दल बोलत असतो. म्हणजे नैराश्य हे एखाद्या शारीरिक आजारासारखेच आहे, फक्त तो शरीराच्या आत न्यूरॉन्सच्या पातळीवर घडतोय. अगदी तसंच. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत सेरोटोनिन या रसायनाचं प्रमाण खूप कमी झालं तर तो ब्रेक नीट काम करत नाही आणि मूडचं संतुलन बिघडतं. परिणामी नैराश्य आणि उदासी वाढते. म्हणजे यात त्या व्यक्तीची काहीच चूक नसते. अजिबात नाही. आपण जी अँटीडिप्रेसंट औषधं घेतो ना, जसं की SSRI, त्यांचं काम या सायनॅप्समधील सेरोटोनिनचं प्रमाण वाढवणं आणि टिकवून ठेवणं हेच असतं. आणि मग अशी आपण ज्या गाबाबद्दल बोललो, जर तो ब्रेकच निकामी झाला तर काय होतं? जर गाबाची कमतरता निर्माण झाली तर मेंदू स्वतःला शांत करू शकत नाही. विचारांचं चक्र प्रचंड वेगाने फिरत राहतं आणि यातूनच चिंताविकार किंवा पॅनिक अटॅक सुरू होतात. अरे बापरे. हे केवळ विचारांमुळे होत नाही, तर मेंदूतील रसायनं त्याला शांत करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे होतं. तसंच डोपामिनचं प्रमाण जर अनियंत्रित झालं तर त्यातून स्किझोफ्रेनियासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. हे खरंच विचार करायला लावणार आहे. पण मला इथे व्यसनाधीनतेबद्दल थोडं विचारायचं आहे. हो, विचारा ना. त्याने असतात का? निश्चितच. व्यसनाधीनता हे या न्यूरोट्रान्समिटर्सचे सर्वात स्पष्ट आणि धोकादायक उदाहरण आहे असं मला वाटतं. असं का? कारण जेव्हा एखादी व्यक्ती नशाचा पदार्थ घेते तेव्हा तो पदार्थ मेंदूच्या सायनॅप्समध्ये अचानक आणि खूप मोठ्या प्रमाणावर डोपामिन सोडतो. हा आनंदाचा आणि प्रेरणेचा इतका मोठा महापूर असतो की मेंदूला तिची सवय होते. म्हणजे मेंदू त्या जास्तीच्या डोपामिनलाच नॉर्मल मानायला लागतो. हो, आणि संतुलन राखण्यासाठी मेंदू स्वतःचे नैसर्गिक डोपामिन रिसेप्टर्स कमी करतो. यामुळे जेव्हा ती व्यक्ती तो नशाचा पदार्थ घेत नाही तेव्हा सामान्य जीवनातील आनंददायक गोष्टी तिला आनंद देऊ शकत नाहीत. म्हणजे साधे जेवण, मित्रांशी गप्पा मारणे यात त्यांना रस उरत नाही. अगदी बरोबर. त्यांना पुन्हा नॉर्मल वाटण्यासाठी त्या नशेच्या पदार्थाची गरज भासू लागते. हे केवळ इच्छाशक्तीचा अभाव नसून मेंदूच्या रासायनिक रचनेत झालेला हा एक भौतिक बदल असतो. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हे ऐकल्यावर मानसिक विकारांकडे किंवा व्यसनाधीनतेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. म्हणजे हे निव्वळ चारित्र्य किंवा संकल्पाचं अपयश नाहीये, तर ती एक रासायनिक आणि जीवशास्त्रीय गुंतागुंत आहे. म्हणूनच या यंत्रणेचा अभ्यास करणं इतकं गरजेचं आहे बघा. एका साध्या पेशीच्या रचनेपासून सुरुवात करून माहितीचं वहन कसं होतं आणि दोन न्यूरॉन्सच्या मधील त्या सूक्ष्म पोकळीत कसा रासायनिक खेळ चालतो हे समजलं की मानवी वर्तनाचे अनेक गूढ पैलू उलगडतात. हो, आपण एकमेकांशी कसे वागतो, कसे शिकतो आणि स्वतःला कसं सावरतो हे सर्व याच यंत्रणेवर अवलंबून असतं. अगदी खरंय. आजच्या या प्रवासात आपण आपल्या स्वतःच्या शरीरातील एका अदृश्य पण शक्तिशाली जगाची सफर केली. अब्जावधी डेंड्राइट्स, ॲक्झॉन्स आणि त्यांच्यामधून उड्या मारणारी ती न्यूरोट्रान्समिटर्सची होडी. हो, ही सफर खरंच अद्भुत होती. हे सर्व समजून घेतल्यामुळे आपण स्वतःच्या आणि इतरांच्या भावनिक व मानसिक स्थितीकडे अधिक संवेदनशीलतेने आणि वैज्ञानिक जाणीवेने नक्कीच पाहू शकू. माझी खात्री आहे की आजची ही माहिती आपल्या सगळ्यांनाच उपयुक्त ठरेल. नक्कीच. पण जाता जाता आपण सर्वांनी एका अत्यंत रंजक आणि खोल गोष्टीवर विचार करायला हवा. आपण ज्याला आपले निर्णय मानतो, आपली आवड-निवड, आपली भीती, आपलं खरं प्रेम किंवा आपला स्वभाव मानतो, ते सर्व शेवटी सायनॅप्सच्या त्या अत्यंत सूक्ष्म पोकळीतून प्रवास करणाऱ्या काही रसायनांचा आणि विद्युत लहरींचा खेळ आहे का? हा खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. जर आपल्या सर्व जाणीवा आणि आपला अहंकार फक्त या केमिकल मेसेजेसच्या संतुलनावर अवलंबून असेल तर खऱ्या अर्थाने या कंट्रोल रूममध्ये नियंत्रक कोण आहे? आपण की आपले न्यूरोट्रान्समिटर्स? विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या सखोल चर्चेत.